चमचमीत अशी राजमाची सब्जी डाएटसाठी एकदम योग्य अशी आपण बनवणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी रात्रीच 1 कप राजमामध्ये 2 ते 2.5 कप पाणी ओतून रात्रभर ठेवणार आहे आणि सकाळी एकदम फुललेला असतो, डबल झालेला असतो राजमा तो, त्यामुळं व्यवस्थित अंदाजाने घाला, नाहीतरी जास्त होतं. त्यानंतर मी एका कुकरमध्ये सगळा राजमा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं दालचिनी आणि तेजपत्ता पण घातलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये थोडीशी हळदी आणि चवीपुरतं नमक टाकलेलं आहे. काय होतं की आपण नमक न टाकता शिजवतो तो आतमध्ये नमक जात नाही, त्यामुळे मी नमक शिजवतानाच टाकलेलं आहे. आणि त्यासाठी मी 1 टोमॅटो आणि 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत. मी आमच्या 3 ते 4 माणसांसाठी बनवत आहे, त्यामुळे मी 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत आणि ते पण मी बारीक, जास्त पण मोठे मोठे चिरायचे आहेत. आणि पहिली टिप म्हणजे टोमॅटोमधल्या बिया काढायच्या, नाहीतर टोमॅटोची प्युरी काय होते, आंबट होते. आणि इकडे मी लसूण पण घेतलेला आहे आणि थोडंसं अद्रक पण घेतलेलं आहे. अद्रकने पण टेस्ट छान येते. आणि त्यानंतर मी इकडे कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये पहिल्यांदा मी अद्रक टाकलेलं आहे. अद्रक आणि लसूण 1 ते 2 मिनिट परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा पण टाकणार आहे आणि कांदा पण 1 ते 2 मिनिट परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून चांगला आपण परतून घेणार आहोत. आणि ही भाजी ना खूप मस्त होते आणि आपल्या हार्टसाठी पण खूप चांगली असते ही भाजी, त्यामुळे आठवड्यातून एकदा खाल्लेली खूप चांगली आहे भाजी ही. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ वगैरे कसा वाटतोय मला नक्की सांगत जावा तुम्ही सगळेजण. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये ना थोडंसं काजू पण टाकलेले आहेत, त्याने पण थोडी बाइंडिंग छान येते. आणि त्यानंतर मी हे सगळं एका मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता, खूप सारा धनिया, थोडीशी हैदराबादी टाईप बनवणार आहे मी, त्यामुळं थोडंसं जास्त आपण कढीपत्ता वगैरे पण टाकणार आहोत सगळं. आणि त्याच्यामध्येच मी मिक्सरमध्ये सगळे मसाला वगैरे टाकणार आहे, जिरा पावडर, धनिया पावडर, थोडंसं लाल तिखट आणि काळा मसाला आणि 1-2 मिरच्या पण टाकलेल्या आहेत मी. याला आपण थोडं थोडं पाणी टाकून चांगली आपण प्युरी बनवणार आहोत. आणि आपली प्युरी चांगली झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला मध्ये मध्ये पाणी लागलं तरी तुम्ही पाणी पण त्याच्यामध्ये टाकू शकताय. आणि आपली इकडे प्युरी झालेली आहे. इकडं पण मी बघा तुम्ही, राजमा पण आपला चांगला शिजलेला आहे. आणि राजमा थोडा जास्त शिजवायचा, कमी शिजवला की तो नाही चांगला लागत. मी 1-2दा ट्राय केलाय म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. आणि त्यानंतर मी तेल टाकलेलं आहे, तेल अगदी थोडंसं टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी प्युरी केली आहे ती पूर्ण टाकायची आहे. बघा या प्युरीला जास्त तेल नाही सुटत, कारण की आपण हे डाएटसाठी बनवलेलं आहे आणि कमी तेलामध्ये बनवलेलं आहे. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं, मला मसाला कमी वाटला म्हणून अजून आपला खायचा काळा मसाला असतो ना, मी अजून थोडा टाकलेला आहे. आणि भाजी खूप मस्त झालेली आहे, तुम्ही बघू शकता. एकदम अशी मस्त रेस्टॉरंट स्टाईल आपली भाजी झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल